शेतकरी मित्रांनो, आज आहे 2 जुलै आणि आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे, अशी एकंदरीत माहिती. यासह दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्राकडे देखील काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला एक WD हिमालयाच्या आसपास आलेला आहे, त्याचा देखील प्रभाव बऱ्याचशा राज्यावरती बघायला मिळणार आहे. महाराष्ट्राला देखील त्याचा फायदा होईल, परंतु राजस्थान असेल, गुजरात किंवा बाकीच्या ठिकाणी अजून मान्सून पोहोचलेला नाही आहे. मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये या ठिकाणी देखील पोहोचण्यासाठी वातावरण अनुकूल बनेल. एक हवेचा कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी सक्रिय झालेला आहे आणि यातूनच बाष्प जे असेल तर महाराष्ट्राकडे देखील पोहोचण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर जसा आपण अंदाज दिला होता 2 तारखेच्या आसपास WD आला, परंतु महाराष्ट्रामध्ये अपेक्षित पाऊस वाढलेला नाही. असं नाही की पूर्णपणे पाऊस बंद झालेला आहे, परंतु जितका आपल्याला वाटत होता पावसाचा जोर वाढेल तितका काही वाढलेला नाही आहे. उत्तर महाराष्ट्र किंवा मग विदर्भाच्या आसपास पाऊस सक्रिय आहे. बाकी ठिकाणी देखील आज पाऊस होणारच आहे, परंतु पूर्ण पावसाचा जोर या ठिकाणी न वाढण्याचं कारण म्हणजे की उत्तरेकडे जो ओडिसा आहे किंवा बंगालच्या उपसागराचा उत्तर पश्चिम विभाग आहे, या ठिकाणी एक हवेची चक्राकार स्थिती आहे आणि याची तीव्रता वाढत असल्यामुळे या आसपासचं संपूर्ण बाष्प आपल्याकडे खेचत आहे. त्यासोबत अजून एक हवेची या ठिकाणी कमी दाबाची क्षेत्राची स्थिती आहे, म्हणजे दुसऱ्या समुद्रातून आलेला त्या ठिकाणचा मोठ्या सिस्टमचा अंश आहे आणि तो अंश देखील काय करत आहे का आपल्या आसपास असलेलं संपूर्ण बाष्प खेचत आहे आणि हिला ताकद थोडीशी त्यामुळे कमी पडत आहे. परंतु अजून थोडंसं संध्याकाळनंतर या दोन्ही एकासोबत एकजीव होतील, म्हणजे एकमेकाला सपोर्ट करू लागतील आणि जसं एकमेकाला सपोर्ट करू लागतील तशी तशी याची तीव्रता वाढायला सुरुवात होईल आणि उद्यापर्यंत ही देखील याच्यासोबत मर्ज होऊन जाईल आणि याची ताकद वाढून कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होण्याचा जास्तीत जास्त शक्यता आहे आणि मग त्याचं जी प्रवास असेल तर तो विदर्भ किंवा महाराष्ट्राच्या आसपास येण्याचा अंदाज आहे आणि नक्कीच त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस होईल. आजच्या स्थितीत जर आपण अंदाज बघितला 2 जुलैचा कुठे कसा राहील, तर एक हवेची ध्रुवीय स्थिती उत्तर महाराष्ट्राच्या किंवा विदर्भाच्या आसपास या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि यामुळेच आज बऱ्याचशा ठिकाणी पावसाचं चित्र बदलणार आहे. ते कशा पद्धतीने असू शकतं हे जर समजून घेतलं तर सुरुवातीला आपण बघूया विदर्भाचा अंदाज. उत्तरेकडे हवेची ध्रुवीय स्थिती असल्यामुळे वर्धा असेल किंवा नागपूर या ठिकाणी किंवा भंडाऱ्याकडे चांगल्यापैकी जोरदार ते मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाच्या सरी देखील बरसू शकतात. यासह चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली या ठिकाणी देखील आज चांगल्यापैकी जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी देखील होऊ शकतो. या व्यतिरिक्त आपण जसं जसं पश्चिमेकडे जाऊ तशी तशी मध्यम स्थिती या ठिकाणी पावसाची बघायला मिळू शकते. थोड्या वेळासाठी पाऊस जोरदार देखील येऊ शकतो, परंतु अमरावतीच्या आसपास काहीसा जोरदार किंवा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज देखील असणार आहे. ही स्थिती आपल्याला नंदुरबार असेल किंवा धुळ्याच्या आसपास देखील आपल्याला चांगल्यापैकी मध्यम ते जोरदार पावसाची सरी या ठिकाणी देखील बघायला मिळेल. किनारपट्टीच्या आसपास देखील पाऊस वाढणार आहे. खास करून उत्तरेकडील किनारपट्टीच्या आसपास पाऊस वाढणार असल्यामुळे नाशिक जिल्हा असो किंवा पुण्याकडे देखील चांगल्यापैकी शहराच्या आसपास देखील पाऊस होण्याचा अंदाज आहे. यामागे सरीवर सरी या ठिकाणी येऊ शकतात. नाशिकच्या घाटाच्या आसपास पाऊस वाढल्यामुळे नाशिकच्या पूर्वेकडील भागामध्ये देखील मध्यम पावसाच्या सरी या ठिकाणी येण्याचा अंदाज आहे. काही वेळेस गडगडाटी पाऊस देखील या ठिकाणी होऊ शकतो. इथून पुढे बाष्प असंच धुळे किंवा नंदुरबारच्या आसपास देईल आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे या भागामध्ये देखील पाऊस होईल. पूर्वेकडचा जो उत्तरेकडचा जो भाग आहे छत्रपती संभाजीनगर आणि जळगावचा, या ठिकाणी देखील पाऊस होण्यासाठी वातावरण चांगल्यापैकी असेल, परंतु हा पाऊस मध्यमच या ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी देखील पावसासाठी चांगल्यापैकी परिस्थिती आहे. अहिल्यानगरचा दक्षिणेकडील भाग असेल, पुण्याचा बारामतीच्या आसपासचा किंवा पूर्वेकडचा पुण्याचा भाग या ठिकाणी देखील बऱ्यापैकी पावसासाठी आज वातावरण अनुकूल आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल, परंतु जास्तीत जास्त ठिकाणी मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. मराठवाड्याच्या इतर ठिकाणी देखील खूप मोठ्या पावसाची शक्यता आज नाही आहे, परंतु तरी देखील थोड्याफार ठिकाणी पावसाचे ढग निर्माण होतील आणि यातून गडगडाटी पाऊस देण्याचा अंदाज आहे. पूर्वेकडच्या मराठवाड्यामध्ये काहीसा मध्यम पावसाची शक्यता अधिक आहे. छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अहिल्यानगर या ठिकाणी देखील ठोस पावसाची शक्यता नाही, परंतु अधूनमधून थोड्याफार भागासाठी पाऊस सक्रिय होऊ शकतो. अशा प्रकारची आजच्यासाठीची एकंदरीत परिस्थिती आहे. आज रात्री आपण संपूर्ण जुलै महिन्याचा हवामान विभागाचा अंदाज असो किंवा इतर मॉडेलचा देखील अंदाज प्रसारित करणार आहोत, तेव्हा आपण तो व्हिडिओ देखील नक्की बघा. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला, समजून घेतला, त्याबद्दल तुमचे मनापासून